पवार कुटुंबीय पुन्हा येणार एकत्र असं दिसतंय। थोड्याच वेळामध्ये बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान इथं पवार कुटुंबियांची बैठक होणार आहे। बैठकीला शरद पवार, पार्थ पवार, जय पवार, युगेंद्र पवार उपस्थित राहणार आहेत असं कळतंय। विविध विषयांवर ही बैठक असेल असं कळतंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बैठकीला उपस्थित राहतात का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। काल सकाळच्या दरम्यान आधी जय आणि पार्थ पवार भेटायला आलेले होते विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवारांना, आणि मग त्यानंतर सुनेत्राताई आणि शरद पवार यांच्यातही भेट झाली असं कळतंय। त्या पाठोपाठ आज असं कळतंय की पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र येणार आहे, त्यांच्यात संवाद होणार आहे। विद्या प्रतिष्ठान इथंच पवार कुटुंबीय एकमेकांना भेटणार आहेत। पार्थ, जय, शरद पवार, युगेंद्र पवार सगळेच तिथे उपस्थित असतील असं कळतंय। फक्त उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या तिथे उपस्थित असतील का, येणार आहेत का त्या बैठकीला, हे अजून समोर आलेलं नाही। आमचे प्रतिनिधी जितेंद्र यांच्याशी आपण बोलूया। जितेंद्र, शरद पवार, युगेंद्र, पार्थ, जय यांची नावं समोर येत आहेत, पण सुनेत्राताई येतील का, सुप्रिया सुळे येणार आहेत का, रोहित पवार येणार आहेत का, याच्याविषयी काय अपडेट? सुवर्ण, आपल्याला आत्ताच माहिती मिळालेली आहे की आमदार रोहित पवार देखील त्या ठिकाणी दाखल झालेत, त्यांचे वडील राजेंद्र पवार देखील दाखल झालेत, आणि पार्थ पवार, जय पवार, युगेंद्र पवार आणि शरद पवार यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी प्रतिभा काकी पवार देखील उपस्थित आहेत। आणि या सर्व पवार कुटुंबियामध्ये एकत्र चर्चा होणार आहे। आपण काल पाहिलं की बारामतीच्या सहयोग निवासस्थानी सांत्वन भेटीसाठी शरद पवार 6 वाजता दाखल झाले, आणि नंतर 6 ते 8 ते 8:15 वाजेपर्यंत शरद पवार हे सहयोग निवासस्थानीच होते। सांत्वन भेटी झाल्यानंतर पवार कुटुंबीय, त्यामध्ये पार्थ पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, शरद पवार असतील, प्रतिभा काकी पवार असतील, यांच्यामध्ये तब्बल 1 तास चर्चा देखील झाली। बरोबर, आपण पाहिले की राज्यसभेची कौटुंबिक विषय की राजकीय काही विषय? आता आपण एकंदरीत पाहिले की कौटुंबिक विषय तर झालेच असतील, परंतु राज्यसभेची जागा मोकळी झालेली आहे, आणि राज्यसभेच्या जागेवर कुणाला वर्णे लावायचे आपण बघितलं की आता पुण्याच्या मुंडवा प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना त्या ठिकाणी आरोप केले जात होते, परंतु त्यांना देखील या प्रकरणातून क्लीन चिट दिलेली आहे। आता राज्यसभेवर पार्थ पवार यांना त्या ठिकाणी त्यांची वर्णी लागणार का जय पवारला त्या ठिकाणी पाठवायचं, ही संयुक्तिक चर्चा आत्ताच्या बैठकीमध्ये होणार असल्याचं आपल्याला कळतं। कारण का आपण जर पाहिलं, जर विद्या प्रतिष्ठानची बैठक होणार होती तर रोहित पवार का आलेत, राजेंद्र पवार का आलेत, हे संपूर्ण पवार कुटुंबीय त्या ठिकाणी दाखल झालेले आहे, आणि सविस्तर साधारणतः 1.5 ते 2 तास यांची बैठक होईल। आणि आपण जे पाहतोय की विलिनीकरणाच्या संदर्भात शरद पवार यांनी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे स्टेटमेंट केलेलं आहे। शरद पवार यांनी शपथविधीला न जाता बारामतीमध्ये बसूनच त्या ठिकाणी रणनीती आखली, आणि त्यानंतर शपथविधी पार पाडल्यानंतर शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांचं कौतुक देखील केलेलं आहे, आणि त्यांना म्हणजे खुशीने मी आशीर्वाद देखील देईल असे शरद पवार म्हणाले। आणि सायंकाळी स्वतः शरद पवार सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले। आपण आता बघतोय की एकंदरीत आपण बघितलं तर संपूर्ण पवार सगळे कुटुंब एकत्र आलंय, आणि तुम्ही जसं सांगताय की काही वेळामध्ये ही चर्चा सुरू होईल, संवाद सुरू होईल, आणि तो 1-2 तास चालण्याची शक्यता आहे। तुर्तास धन्यवाद जितेंद्र, आपण माहिती दिली त्याबद्दल। बघूया या बैठकीतून काय गोष्टी समोर येतात।